आजचा विषय दिवसाचा नाही तर रात्रीचा आहे. गावाकडच्या 5 नंबरच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. मी प्रेम मुंडे. इथपर्यंत पोहोचला असाल तर फॉलो आणि लाईक नक्की करा. राडा होणार, बरं नाही ऐकणार. आजच्या रात्रीचं नियोजन म्हणजे शिकार ही रात्रीच होणार आणि पार्टी ही रात्रीच होणार. सर्वजण आपापल्या नियोजनाने निघले. कोणी बॅटरी घेतली, कोणी काय घेतलं, कोणी तंबाखू खाऊन रेडी झालं. बट मी माझ्या नियोजनाने निघलो 2 मोबाईल आणि बॅटरी घेऊन, कारण की आजचा ब्लॉग एकदम व्यवस्थित झाला पाहिजे. एवढ्या लोकांना बघून असं वाटतंय की आज नदीमध्ये एक बी खेकडा राहणार नाही. हे बघा, एकदम खतरनाक आणि मोठ्या साईजचे खेकडे आहेत आणि हे नदीतले खेकडे काळे दिसतात, बट ह्याची टेस्ट एकदम नेक्स्ट लेवल येते. 4 ते 5 किलोमीटर नदीनं चालल्याच्या नंतर आणि पूर्ण रात्रीच्या एकदम अंधारात काळोख्यात चलून आम्ही फायनली 8 ते 9 किलो खेकडे पकडले असतील. हे बघा, फिमेल क्रॅप्स आहे. क्रॅप्स नाही बे, खेकडा बोल. हे फिमेल असते ना, ह्याचा कलर थोडासा व्हाईट असतो आणि ह्याच्या अंदर बघा किती छोटे छोटे पिल्ले आहेत. मग ह्याला सोडून आम्ही समोर जातो आणि आणखी थोडेसे खेकडे पकडून या सर्वांना क्लीन करतो. त्याला ही क्लीन करण्याची टेक्निक आहे. ह्याच्या मधला येलो पार्ट हे साईडला काढला जातो आणि ह्याच्या नांग्या आणि प्लस ह्याच्यातला मेन पार्ट बॉडीचा साईडला काढला जातो. बस एवढं कस तरी सांगितलंय, मला एवढंच माहित होतं. बाकी हे आपल्या गँगने 1 नंबर क्लीन करून घेतलं, कारण की हे पोरे एकदम खतरनाक आहेत. पार्टीचं नियोजन म्हणजे 1 नंबर भाई, 1 नंबर. भाजी तर बघा कसले खतरनाक बनवते. तर एवढे जण असल्यामुळे वादग्रस्त नियोजनातून फायनली ठरलं 3 रेसिपी बनवायच्या: ड्राय, रोस्ट आणि एक रस्स्यातली भाजी. रोस्ट करण्यासाठी फक्त खेकड्याच्या नांग्या घेतात आणि हे बघा रोस्ट केलेलं किती खतरनाक लागतं एकदम. मग हे ड्राय केलेलं बघा आणि ही रस्स्यातली भाजी. रस्स्यातली भाजी तर बघा 1 नंबर. ह्या पार्टीची जी मजा आहे ही मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही, बट पर्सनली एखादा रिसॉर्ट बुक केला तरी एवढी मजा नाही येणार. फायनली आम्ही सर्वजण एक सोबत बसून रात्रभर मेहनत केलेल्याचा सर्व राग जेवणावर काढतो आणि 1 नंबर जेवण झाल्याच्या नंतर जर तुम्हाला अशीच पार्टी खायची असेल तर कृपया आमच्या सोबत कॉन्टॅक्ट करू नका, कारण की आमच्या पोरासोबत जर तुम्ही राहिलात तर 10 मिनिटांमध्ये कानातून रक्त येईल.